हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी मस्त सा चमचमीत पनीर मसाला कसा बनवायचा ते। तर बघा, अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्याच साहित्यापासून चमचमीत पनीर मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर पनीर मसाला बनवण्यासाठी बघा, इथं मी पाव किलो पनीर घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मी अशा छोट्या छोट्या आकारात याला कट करून घेतलेला आहे। बघा, पनीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची साईज छोटी मोठी कशाही आकारात कट करून घेऊ शकता। मी इथं मीडियम साईज मध्ये बघा कट करून घेतलेले आहेत। आता इथं बघा, इथं मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा, थोडे खडे मसाले घेतलेले आहेत आणि त्यासोबत एक तेजपत्ता आणि थोडे काजू घेतलेत बघा। त्याचसोबत बघा, इथं मी 4 मोठ्या आकाराचे कांदे मी उभ्या आकारात कट करून घेतलेत। त्यासोबत इथं एक मोठ्या आकाराचा टोमॅटो, तो सुद्धा मी बारीक कट करून घेतलाय। त्यानंतर इथं बघू शकता मी 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा मी धना पावडर घेतलेली आहे। त्यासोबत 1 ते 2 चमचे बघा मी पावभाजी मसाला घेतलाय आणि 2 चमचे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे। तर बघू शकताय, आता इथं गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली। कढईमध्ये बघा मी अंदाजे 2 पळी इतकं तेल टाकले। तेल छान गरम झालं की पहिल्यांदा बघा इथं मी कांदा छान असा फ्राय करून घेणार आहे। इथं बघा मी कांदा छान असा हलकासा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहे। तर बघू शकता इथं कांदा आपला हलकासा फ्राय होत आलेला आहे, हलकासा रंग सुद्धा चेंज होत आलाय बघा। आता यामध्ये मी कट करून घेतलेला टोमॅटो घालून घेणार आहे आणि टोमॅटो सुद्धा छान असा मी फ्राय करून घेणार आहे बघा। कांदा आणि टोमॅटो लवकर फ्राय व्हावं यासाठी बघा यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे। मीठ टाकून बघा कांदा टोमॅटो छान फ्राय करून घेणार आहे। मीठ टाकल्यामुळे काय होतं बघा, कांदा आणि टोमॅटो आपला लवकर फ्राय होतं। त्यामुळे इथं अगदी थोडंसं का असेना पण थोडं मीठ यूज करायचं बघा। मीठ टाकून मी याला छान असं फ्राय करून घेते। तुम्ही बघू शकताय मस्त कांदा टोमॅटो फ्राय होतंय आपलं इथं। आता यामध्ये बघा मी लसूण, आलं, त्यासोबत थोडे खडे मसाले आणि त्यासोबत काजू घेतलेले आहेत। काजू घातल्यामुळे काय होतं बघा, आपली जी भाजी आहे ती छान दाटसर होते आणि मस्त घट्टसर होते बघा। त्यामुळे काजू इथं घातलेत आणि हे सगळं बघा मी कांदा आणि टोमॅटो फ्राय करतानाच घालतीये, वेगळं वाटण करून घेत नाही। म्हणजे यामुळे काय होतं बघा, आपला वेळही वाचतो आणि त्यासोबत चव सुद्धा खूप सुंदर लागते। तुमच्याकडे जर टायमिंग असेल थोडासा जास्त तर तुम्ही काय करा, काजू पाण्यामध्ये बघा 15 ते 20 मिनिटासाठी भिजत ठेवा आणि नंतर काजू यामध्ये घालून त्याची छान पेस्ट करून घ्या बघा। इथं बघू शकता आपला कांदा आणि टोमॅटो छान असा फ्राय होत आलेला आहे, मस्त हलकासा रंग सुद्धा चेंज झालेला आहे। आता बघा आपण हे फ्राय करून घेतलेलं जे साहित्य आहे ते सगळं बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची छान अशी पेस्ट बनवून घेणार आहे बघा। आणि याची पेस्ट बनवताना मी अगदी थोडंसं पाणी टाकून याची छान पेस्ट करून घेणार आहे। कांदा आणि टोमॅटोला बघा छान पाणी सुटतं, त्यामुळे अगदी थोडंसं पाणी यूज करायचं किंवा पाणी न घालता सुद्धा तुम्ही त्याची पेस्ट करून घेऊ शकताय। तर बघू शकताय मी अशा पद्धतीने याची छान असं मिक्सरमधून पेस्ट करून घेतलेली आहे बघा। आता आपल्याला भाजी बनवायची आहे बघा। भाजी बनवण्यासाठी आपण कांदा टोमॅटो ज्या कढईमध्ये फ्राय केलं त्याच कढईमध्ये मी भाजी बनवून घेतीये। तर त्या कढईमध्ये बघा मी 2 पळी इतकं तेल टाकतीये। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये अर्ध तूप आणि अर्ध तेल सुद्धा घालू शकता। इथं मी तेल घालून बनवतीये बघा, अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवतीये। तर बघा तेल छान गरम झालं की यामध्ये मी 1 चमचा जिरे घातलीये। जिरे छान अशी तडतडली की यामध्ये बघा आपण जे मिक्सरला फिरवून घेतलेलं जे वाटण आहे, जी पेस्ट आहे ती पेस्ट मी यामध्ये घालते। ऑलरेडी बघा कांदा टोमॅटो छान असा फ्राय झालेला होता, तरी सुद्धा आपल्याला ही पेस्ट बघा छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकताय मी 2 ते 3 मिनिटासाठी हे वाटण बघा असं छान असं फ्राय करून घेतलंय। साईडने बघा छान तेल सुटायला लागलेलं आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद, त्यासोबत 2 चमचे घरगुती लाल तिखट घेतलेला आहे मी। त्यानंतर यामध्ये मी थोडा कांदा लसूण मसाला, 1 पावभाजी मसाला, थोडा किचन किंग मसाला घेतलेला आहे, थोडा गरम मसाला आणि त्यासोबत थोडीशी धना पावडर सुद्धा घेतलेली आहे बघा। ते सगळं मी यामध्ये घातलं, छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये बघा 2 ते 3 चमचा इतकं मी यामध्ये दही घातलं होतं। दही घालून याला छान असं मिक्स केलं, छान तेल सुटेपर्यंत फ्राय केलं बघा।
ती क्लिप माझ्याकडून चुकून डिलीट झाली आहे, पण मी यामध्ये दही घातलंय बघा. त्यानंतर परत एकदा मी यामध्ये बघा 1 चमचा लाल तिखट वाढवले, कारण मला तिखट थोडंसं कमी वाटतंय. इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आणि मसाले सुद्धा बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकून घेतलंय. इथं बघा मला हा पनीर मसाला बनवताना थोडीशी ग्रेव्ही जरा जास्त हवी होती, त्यामुळे इथं मी थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे. इथं तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजानेच पाणी घाला. आता यावरती झाकण ठेवून बघा 1 ते 2 मिनिटासाठी मी हे वाटण बघा छान असं तेल सुटू देणार आहे या भाजीला. तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटासाठी मी याला मीडियम गॅसवरती जसं झाकून ठेवलं होतं. बघू शकताय मस्त अशी तरी यायला लागलेली आहे. इथं बघा मी घरगुती लाल तिखटापासून भाजी बनवली आहे, त्यामुळे तुम्हाला तरीचा कलर थोडासा कमी दिसत असेल. तुम्हाला जर याला भाजीला जास्त कलर हवा असेल तर तुम्ही काश्मीरी लाल तिखट सुद्धा यूज करा, त्यामुळे भाजीला खूप सुंदर कलर येतो. तर बघू शकता आता मी यामध्ये बघा पनीरचे जे छोटे छोटे तुकडे आहेत ते मी यामध्ये घालून घेतलेले आहेत. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. त्यानंतर बघा ऑलरेडी आपण बघा कांदा टोमॅटो फ्राय करताना मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने इथे मी परत थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय बघा. इथं बघू शकता इथं आपली पनीरची भाजी मस्त दिसायला लागलेली आहे. तरी सुद्धा बघा याला मी यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी परत एकदा हे पनीर छान असं शिजवून घेणार आहे. म्हणजे भाजीला छान अशी तरी येऊ देणार आहे बघा, अगदी 2 मिनिटासाठी. तर बघू शकता 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि आपली बघा पनीरची मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. मस्त अशी आपली गरमागरम पनीर मसाला तयार आहे. आता यावरती बघा मी थोडीशी कसुरी मेथी घालणार आहे. कसुरी मेथी घातल्यामुळे काय होतं बघा आपली जी भाजी आहे ती खायला खूप सुंदर लागते बघा. त्यामुळे इथं मी थोडीशी कसुरी मेथी सुद्धा घातलेली आहे आणि त्याचसोबत यावरती बघा मी भरपूर अशी हिरवी कोथिंबीर सुद्धा घालून घेतलेली आहे. तुमच्याकडे जर कसुरी मेथी असेल तर तुम्ही ती घाला किंवा नाही घातली तरीही चालेल बघा. तर तुम्हाला मी एका प्लेटमध्ये भाजी काढून दाखवते. बघू शकताय किती मस्त अशी भाजी आपली दिसायला लागलेली आहे. इथं आपण बघा अगदी घरगुती साहित्यात ही पनीर मसाला बनवलेला आहे. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये बघा झटपट आणि चमचमीत असा हा पनीर मसाला घरच्या घरी आणि घरच्याच साहित्यात तयार झालेला आहे बघा. तर हा पनीर मसाला तुम्ही बघा चपातीसोबत, भातासोबत किंवा तंदुरी रोटी, नान सोबत सुद्धा खाऊ शकता. खायला खूप सुंदर लागतो बघा. तर तुम्ही सुद्धा बघा अशा पद्धतीने घरच्या घरी झटपट हा पनीर मसाला घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.